वाढवण्याचा आपण प्रयत्न केला आहे। उद्योग क्षेत्रातली गुंतवणूक ही देशातली सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुढच्या वर्षी यावर्षी डावोसमध्ये ज्या पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन होणार आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याकरता या ठिकाणी काम करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थाला बळकटी देण्याचे काम आपल्या सरकारने केलं। कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याकरता अनेक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेत आणि तंत्रज्ञान व बळ या नागरिक केंद्रित शासन पद्धतीला प्राधान्य देण्याचे काम आमच्या सरकारने केलं। बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार महोदयांनो की आपण या ठिकाणी जर विचार केला तर शेतकरी वर्गात आपण शेतीमध्ये 5 वर्षात 25,000 कोटीची गुंतवणूक करण्याचा जो आपण निर्णय घेतला त्याची सुरुवात आपण केली। मी आताच सांगितलं की 32,000 कोटी रुपये या ठिकाणी जे पॅकेज जे आपण दुष्काळग्रस्ताला दिलं त्याचंही त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी केली। मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या राज्यामध्ये युती सरकारने सुरू केली होती, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्वात जास्त बळ आता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेला दिलं। 10,000 कृषी फीडरवर आता ही योजना सुरू झाली आणि 16,000 मेगावॅटचे प्रकल्प सुरू झाले। सोबतच 1400 मेगावॅटचे प्रकल्प हे कार्यान्वित झाले। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला 21 जिल्ह्यातील 7,201 गावामध्ये नानाजी देशमुख या ठिकाणी कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प सुरू झाले। महाअग्रीचं जे AI धोरण आहे 2025 ते 29 या काळातलं त्याला मंजुरी आपल्या सरकारने दिली। 3 वर्षामध्ये या ठिकाणी महाअग्री या धोरणाला 500 कोटी रुपये खर्च करून शेतीला आधुनिकीकरण देण्याचा एक मोठं पाऊल देवेंद्र फडणवीसच्या सरकारने उचललं। खरं तर पशुसंवर्धनाच्या सर्व योजनाला कृषीचा समकक्ष दर्जा देण्याचा या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला। शेवटी अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता, या विषयाला दुर्लक्षित होतं, पण पशुसंवर्धनमध्ये जे काही उद्योग येतील किंवा जे काही आपण वाढ करू त्याला कृषीचा दर्जा राहणार आहे हा निर्णय आपण घेतला।